नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो. आजचं आपलं लेक्चर हे रिसेंटलीच केरळ उच्च न्यायालयाने त्यांचं वर्डिक्ट सुनावताना ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्या संदर्भात असणार आहे आणि त्यामधून आपण एक विषय आज अभ्यासणार आहे, तो म्हणजे संप करण्याचा अधिकार हा मूलभूत हक्कांमध्ये येतो का. म्हणजे प्रोटेस्ट नाही, ॲक्च्युली संप म्हणजे स्ट्राईक, प्रोटेस्ट म्हणजे आंदोलन. दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. म्हणजे जे कामगार तुम्ही बघितलं असतील, काही कंपनीसोबत त्यांचा वाद झाला, मालकासोबत पटत नाही आहे, तर कामगार स्ट्राईक करतात, संप करतात. आणि प्रोटेस्ट म्हणजे काय की तुम्ही रस्त्यावरती आंदोलनं बघितली असतील किंवा शासनाविरुद्ध काही आपल्याला मागण्या आपल्याला मान्य करून घ्यायच्या असतील किंवा शासनाविरुद्ध आपल्याला काहीतरी दाखवायचं आहे, तर ह्या ज्या गोष्टी होतात त्या आंदोलना स्वरूपात, म्हणजे त्याला प्रोटेस्ट म्हणतात. आणि स्ट्राईक म्हणजे कंपनीचे कामगार वगैरे जे करतात तेव्हाला. ठीक आहे. आता ह्याच गोष्टी आपल्या घटनेमध्ये दिल्यात का. म्हणजे स्ट्राईक किंवा संप करण्याचा अधिकार हा फंडामेंटल राईट्सच्या अंतर्गत येतो का, किंवा प्रोटेस्ट करण्याचा सुद्धा फंडामेंटल राईट आपल्याला दिलेत का असे काही, तर ते आपण या लेक्चरच्या माध्यमातून व्यवस्थितपणे अभ्यासणार आहे. लेक्चर महत्त्वाचा आहे आणि जनरली काय, हा टॉपिक रिसेंटली कव्हर केलेला नाही आहे, कारण मीडियामध्ये बऱ्याचशा इतर गोष्टी सुरू आहेत. तर एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर हा टॉपिक थोडा हिडन होता, तर एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे याच्या संदर्भातची कलमं आपल्याला एक्झाममध्ये दिसतील. ठीक आहे. तर आता रिसेंटली चर्चेमध्ये हा विषय कुठून आला आहे, राईट टू प्रोटेस्ट किंवा राईट टू स्ट्राईकवाला. तर केरळ उच्च न्यायालयाकडून पुन्हा एकदा असं सांगण्यात आलं आहे की जे सरकारी कर्मचारी संपामध्ये सहभागी होतात आणि त्याचा परिणाम सरकारी तिजोरीवरती होतोय किंवा सामान्य जनतेच्या जे जीवन आहे तर ते जर विस्कळीत होत असेल त्या घटनेमुळं, म्हणजे या कर्मचाऱ्यांच्या संपामुळं, तर घटनेच्या कलम 19च्या अंतर्गत त्यांना संरक्षण दिलं जाणार नाही किंवा संरक्षणाचा अधिकार त्यांना मिळणार नाही आहे. म्हणजेच घटनेच्या कलम 19मध्ये काय सांगितलं ते आपल्याला या लेक्चरच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. तर त्या अंतर्गत त्यांना म्हणजे ह्या संप केलेल्या कर्मचाऱ्यांना कुठलंही संरक्षण दिलं जाणार नाही, तो अधिकार आपल्या घटनेमध्ये नाही आहे, असं आपल्या केरळ उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे. ठीक आहे. आता त्यांनी संप का केला होता हे आपल्याला जाणून घेण्यात इंटरेस्ट नाही आहे, कारण ते आपल्या एक्झाममध्ये नाहीत विचारत, पण त्या संदर्भातचा नेमका संपाचा अधिकार काय सांगतोय ते आपल्याला विचारतील. तर स्ट्राईक करणं किंवा संप करणं याचा नेमका अर्थ काय होतो, तर जे नियोक्ते म्हणजे जे बिझनेस ओनर आहेत, मालक आहेत कंपन्यांचे, तर त्यांनी घालून दिलेल्या आवश्यक अटींनुसार काम करण्यास कर्मचाऱ्यांच्या समूहाने जर नकार दिला तर त्या गोष्टीला आपण स्ट्राईक म्हणूयात. आता याची प्रॉपर डेफिनेशन आपल्या इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट 2020 दिलेली आहे. असा एक ओरिजिनल ॲक्ट आहे, म्हणजे औद्योगिक विवाद कायदा 1947चा, आणि त्याच्यामध्ये नंतर 2020 तरतूद करण्यात आल्या, थोडेसे बदल करण्यात आले आणि त्याच्यानुसार औद्योगिक संबंध संहिता 2020 हा नवीन एक त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला भाग आहे. आणि त्या अंतर्गत अशी डेफिनेशन आहे की जर एखाद्या कंपनीचे 50% किंवा त्यापेक्षा जास्त लोक हे काम करण्यास मनाई करतायत किंवा काम करायला तयार नाहीत, नकार दर्शवत आहेत, तर अशा गोष्टीला स्ट्राईक म्हटलं जाईल. ठीक आहे. आता संपूर्ण जगामध्ये लोकांना आंदोलनं करण्याचा अधिकार मिळालेला आहे. तो डायरेक्ट इनडायरेक्टली असतो, त्याचा काही कुठेही, म्हणजे आपल्या घटनेमध्ये सुद्धा आंदोलन हा शब्द उल्लेख न करता बरेचसे अधिकार नागरिकांना मिळालेत. इवन मूलभूत हक्कामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी आहेत की जेणेकरून लोक हे आंदोलनं करतात. सरकारविरुद्ध जर काही मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर ही आंदोलनं होतात. आता लोकशाही असो किंवा भांडवलशाही असो किंवा समाजवाद असो, तर प्रत्येक देशामध्ये कामगारांना संप करण्याचा अधिकार असतोच आणि असला पाहिजे, परंतु हा अधिकार शेवटचा उपाय म्हणून वापरला गेला पाहिजे, याची काळजी कामगारांनी घ्यायला पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून कामगारांना संप करण्याचा अधिकार हा कोणत्याही घटनेमध्ये न देता एक कायदे बनवण्यात आले, जसं की औद्योगिक विवाद कायदा 1947चा, इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट 1947चा. आणि या कायद्याअंतर्गत काही सेक्शन आहेत, सेक्शन 22, सेक्शन 23, तर त्यानुसार कामगारांना जर संप करायचा असेल तर तशी तरतूद त्या सेक्शनच्या अंतर्गत आहे. म्हणजे कसं, स्ट्राईक जी असते ना, संप जो असतो ना, तर तो दोन प्रकारचा असतो. एक लीगल असतो आणि एक इल्लीगल असतो.
एक कायदेशीर संप, एक बेकायदेशीर संप. तर जर कायदेशीर पद्धतीने जर संप केला म्हणजे लीगल स्ट्राईक जर ती कंपनीची असेल, कंपनीच्या कामगारांची असेल, तर त्या केसमध्ये त्या कामगारांना स्ट्राईक सुरू असताना सुद्धा पगार दिला जाईल असं सर्वोच्च न्यायालयाचं वर्डिक्ट आहे. ठीक आहे. आता लीगलाइज्ड स्ट्राईक कशी असते, लीगल म्हणजे कायदेशीर स्ट्राईक कशी असणार आहे, तर त्याच्यासाठी काही कंडिशन आहेत. त्यातली महत्त्वाची कंडिशन जी आपल्याला माहिती असायला पाहिजे ती म्हणजे त्या कामगार संघटनेला जर स्ट्राईकवरती जायचं आहे तर त्यांनी स्ट्राईक करण्यापूर्वी म्हणजे संप करण्यापूर्वी कमीत कमी 14 दिवस आधी आणि जास्तीत जास्त 6 आठवडे आधी ते कंपनीला नोटीस देतील की आम्ही संपावरती जाणार आहे या तारखेपासून. ठीक आहे. तर अशा प्रकारे जर नोटीस देऊन म्हणजे पूर्व माहिती देऊन, पूर्व सूचना देऊन जर ते संप करत असतील, पूर्व सूचनेचा कालावधी सुद्धा किती आहे, किमान 14 दिवस आधी आणि जास्तीत जास्त 6 आठवडे. असं नाही की एक 10 आठवड्यांपूर्वीच सांगून ठेवलं की आम्ही संप करणार आहे, तर नाही, तसं नाही. 6 आठवडे आणि 14 दिवस या दरम्यान त्यांनी सांगितलं पाहिजे, नोटीस दिलं पाहिजे आणि आम्ही संपावरती या तारखेला जातोय. असं जर असेल तर त्याला आपण लीगल स्ट्राईक असं म्हणू. आणि या लीगल स्ट्राईकच्या अंतर्गत आपल्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलंय की तुम्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार दिले पाहिजेत. ठीक आहे. आता याच लीगल स्ट्राईक दरम्यान जर तोडफोड झाली, कंपनीच्या मालमत्तेला जर काही नुकसान झालं, तर त्या केसमध्ये कंपनी कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी बंधनकारक नाही आहे किंवा कंपनीला तशा प्रकारचं म्हणजे ते त्यांची पगार रोखून ठेवू शकतात असा अधिकार कंपनीकडे आहे. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. दुसरा जो इल्लीगल स्ट्राईकवाला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये तर ऑब्व्हियस आहे की पगार राहू द्या, पगार तर बाजूलाच आहे, पण कर्मचाऱ्यांवरती वेगवेगळे फाईन, दंड आकारले जाऊ शकतात. म्हणजे जर हा संप इल्लीगल असेल तर त्या केसमध्ये कर्मचाऱ्याला 50 रुपयापर्यंत दंड लागू शकतो. त्याचबरोबर त्याला 1 महिन्याचा कारावास अशा प्रकारची शिक्षेची तरतूद सुद्धा आहे. ठीक आहे. इल्लीगलाइज स्ट्राईकसाठी. आणि त्याचबरोबर जर स्ट्राईक करण्यासाठी जर कोणी भडकवत असेल तर भडकवणाऱ्या व्यक्तीला किंवा समूहाला 6 महिन्यांपर्यंतचा कारावास आणि त्याचबरोबर 1000 रुपयेपर्यंतचा फाईन हा लागू शकतो. ठीक आहे. जे इल्लीगल स्ट्राईकला प्रोवोक करतायत, जे भडकवत आहेत अशा व्यक्तींना. ठीक आहे. तर हे तर तुम्हाला समजलं की स्ट्राईकचे 2 प्रकार आहेत, इल्लीगल, लीगल असे काहीतरी प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये फाईन वगैरे लागतो. लीगलाइज असेल तर तिथं पगारसुद्धा मिळते. पण अशा प्रकारची पहिली स्ट्राईक आपल्याला कुठं बघायला मिळाली होती का? तर हो, या स्ट्राईकचा इतिहास अगदी ब्रिटिश काळापासूनचा आहे. 1862 पहिल्यांदा आपल्या देशामध्ये ऑफिशियल नोंद आहे की कुठला संप झाला होता. तर तो संप हा पश्चिम बंगालमध्ये हावडा रेल्वे स्टेशनवरती झाला होता. 1200 रेल्वे कर्मचाऱ्यांनी तो संप केला होता. त्यांची मागणी अशी होती की कामाचे जे तास आहेत, वर्किंग आवर्स, हे 8 तास केले पाहिजेत. तर त्याच्यासाठीची ती पहिली स्ट्राईकची नोंद आहे जी 1862 झाली होती. नंतर पुढे जाऊन 1881 ज्यूट कामगारांनी, ज्यूट असोसिएशननी सुद्धा संप केला होता. बंगालमध्येच हा अगेन एक संप होता. तर आपल्या देशामध्ये स्ट्राईक करण्याचा किंवा संप करण्याचा इतिहास हा बराचसा जुना आहे. पण तरी देखील हा आपल्या घटनेमध्ये फंडामेंटल राईट्सच्या अंतर्गत दिलेला नाही आहे. तर राईट टू स्ट्राईक हा फंडामेंटल राईट किंवा मूलभूत हक्क नाही आहे, मात्र तो कायदेशीर अधिकार आहे. आणि त्याच्यासाठीच आपण कायदा बघितला तो म्हणजे इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट 1947 आणि त्याच्यानुसार स्ट्राईक ह्या 2 प्रकारच्या असतात. हे आपण या लेक्चरमध्ये आत्तापर्यंत बघितलं आहे. ठीक आहे. आता ना आपण थोडं प्रोटेस्टविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ. प्रोटेस्ट म्हणजे नेमकी भानगड काय? तर राईट टू प्रोटेस्ट हा सुद्धा काही फंडामेंटल राईट आहे का? मूलभूत हक्क आहे का तो? तर नाही, मूलभूत हक्क नाही आहे. कारण आंदोलन किंवा प्रोटेस्ट असा शब्द आपल्या घटनेमध्येच कुठं नाही आहे. त्याच्यामुळं तो काही मूलभूत हक्क म्हणून दिलेला नाही आहे. पण तरी देखील आपल्या देशाला आंदोलनाचा इतिहाससुद्धा भरपूर आहे. मग ही आंदोलनं कशी होतात? तर ही आंदोलनं आपल्या देशामध्ये आपल्या घटनेमधल्या काही मूलभूत हक्कांचा वापर करून होतात. जसं की आपण काही महत्त्वाची कलमं इथं बघतोय. कलम 19 ते 22 मध्ये आपल्याला स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे. ठीक आहे. आणि याच अंतर्गत कलम 19(1)च्या सब कलम ए मध्ये आपल्याला भाषणाचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार किंवा हक्क दिलेला आहे. याच्याच 19(1)च्या बी मध्ये आपल्याला शांततेने आणि विनाशस्त्र किंवा निशस्त्र एकत्र जमण्याचा, एकत्र सभा घेण्याचा हक्क सुद्धा दिलेला आहे. ठीक आहे. इथे हे 2 शब्द महत्त्वाचे आहेत.
पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही सभा घेताय किंवा एकत्र जमताय तर तुम्ही शांततेने ते काम केलं पाहिजे. त्याचबरोबर कुठलंही शस्त्र तुमच्याकडे नको आहे. तर हा अधिकार 19A बी मध्ये आपल्याला दिलेला आहे. असाच एक मूलभूत हक्क आपल्याला 19A सी मध्ये दिलेला आहे. त्यानुसार आपण एखादी संघटना स्थापन करू शकतो. ठीक आहे. आता हे आपल्याला मूलभूत हक्क दिलेत तर ते अगदी ॲब्सोल्यूट आहेत का, म्हणजे ते काही अमर्यादित आहेत का की आपण त्याचा कसाही वापर करू शकतो, आपण काहीही बोलू शकतो? तर नाही. आपल्याला जे हे मूलभूत हक्क दिलेले आहेत तर त्याच्यावरती काहीतरी रिस्ट्रिक्शन्स आहेत, काहीतरी मर्यादा आहेत. ते ॲब्सोल्यूट नाही आहेत, म्हणजे विना रोकठोक नाही आहेत. ते आपल्याला रोकलं ठोकलं जाऊ शकतं कधी जर आपण ज्या गोष्टी करतोय याच्यामुळं, म्हणजे आपण समजा एखादी सभा बोलवतोय, ह्या सर्व एकत्र जमतोय, विनाशस्त्र आहे ठीक आहे, पण आपण जर देशाच्या सार्वभौमत्व आणि एकात्मते विरुद्ध जर काय करत असेल तर आपली सभा किंवा आपल्यावरती आपला जो मूलभूत हक्क आहे 19A बी मध्ये आपल्याला जो दिलाय सभा बोलवण्याचा, तर तो हक्क आपल्या संस्थांकडून हिरावला घेतला जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला सभा आयोजित केली असेल आपण तर आपल्याला ते मारून हकलू शकतात. ठीक आहे. पण हे कधी जर आपण देशाचे सार्वभौमत्व किंवा एकात्मतेविरुद्ध आपण काही केलं, त्याचबरोबर देशाच्या सुरक्षेसंदर्भात जर काही आपल्याकडून धोका निर्माण होत असेल तर आपल्या या मूलभूत हक्कांवरती गदा येऊ शकते. त्याचबरोबर सार्वजनिक सुव्यवस्था, न्यायालयाचा अवमान, त्याचबरोबर इतर राष्ट्रांसोबत जर आपल्या मैत्रीचे संबंध हे खराब होत असतील आपल्या वर्तणुकीतून तर आपला हा मूलभूत हक्क हिरावला किंवा काढून घेतला जाऊ शकतो. ठीक आहे. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचं आपण कॅरेक्टर असॅसिनेशन करत असेल, म्हणजे चारित्र्य हनन जर आपण करत असेल तरीसुद्धा आपल्याला हा मूलभूत हक्क बजावता येणार नाही आहे. ठीक आहे. याची तरतूद म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची तरतूद आपल्या घटनेमध्ये आहे का? तर हो, आपल्या घटनेच्या कलम 19 सबकलम 2 नुसार आपण म्हणजे आपल्यावरती राज्यसंस्था बंधनं लादू शकते. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कलम 19A म्हणजे 1च्या A-B-C मध्ये जे अधिकार दिलेत ते काढून घेण्याचा अधिकार सुद्धा घटनेमध्ये आहे. राज्यसंस्थांना तो अधिकार आहे आणि तो आहे कलम 19(2) मध्ये. ठीक आहे. यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आपला जे काही प्रोटेस्ट करण्याचा म्हणजेच आंदोलन करण्याचा अधिकार जो आहे तो काही फंडामेंटल राईट आहे का? तर नाही, तो फंडामेंटल राईट नाही आहेत. आणि आपण या पर्टिक्युलर 19 कलमाचा वापर करून आपण जे लूप होल्स पकडतो आणि त्याच्यानुसार ते आंदोलनं करतो. ठीक आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने रिसेंटली एका खटल्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की कार्यकारी किंवा कायदेशीर पद्धतीने 19A-B-C चा हक्क हा हिरावला घेता येणार नाहीये. फक्त तो कधी हिरावला घेतला जाऊ शकतो जर आपण 19(2) अंतर्गत ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, सार्वभौमत्व किंवा एकात्मता यांच्यावरती जर आपण काही हे जर आपलं तुटत असलं आपल्या देशाचं किंवा देशाचं सुरक्षेला धोका निर्माण झालाय किंवा इतर आपण जे कारणं बघितली ती जर होत असतील तर मात्र आपला मूलभूत हक्क हा हिरावला किंवा काढून घेतला जाऊ शकतो. ठीक आहे. आपण प्रोटेस्ट करतोय किंवा आपण आंदोलनं करतोय तर ते करत असताना आपल्याला आपल्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य सुद्धा सांगितलीत की आपण आपलं एक महत्त्वाचं मूलभूत कर्तव्य असणार आहे की आपण आपल्या देशाच्या मालमत्तेचं संरक्षण केलं पाहिजे. त्याचबरोबर हिंसाचार आपण नाही केला पाहिजे, हिंसाचाराचा आपण त्याग करायचा आहे. तर हे देखील आपल्या घटनेने आपल्याला शिकवलेलं आहे किंवा आपल्या घटनेमध्ये आपलं जे मूलभूत कर्तव्य दिलं आहे 51A मध्ये, त्यानुसार आपण सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण केलं पाहिजे. तर प्रोटेस्ट करताना या गोष्टींचा विचार करायचा आहे. तर अशा तरतुदी आपल्या घटनेमध्ये आहेत. ठीक आहे. पण आपण स्ट्राईकच्या गोष्टीमध्ये होतो ना, स्ट्राईकमधून आपण थोडं प्रोटेस्टमध्ये आलो. म्हणजे संप काय प्रकार असतो हे सुरुवातीला आपण समजून घेतला आणि त्यानंतर आपण या प्रोटेस्टमध्ये आलोय, आंदोलनांमध्ये आलोय. तर आता परत आपण थोडं संपाकडे जाऊ आणि भारतामध्ये नेमकी याची स्थिती काय हे थोडक्यात जाणून घेऊयात. ठीक आहे. अमेरिकेप्रमाणे भारतात संप करण्याचा अधिकार हा कायद्याने स्पष्टपणे मान्य केलेला नाही आहे. पण पुढं जाऊन 1926 मध्ये ट्रेड युनियन कायदा बनला आणि या ट्रेड युनियन कायद्यानुसार जर आर्थिक कायद्यांचं जर उल्लंघन होत असेल, म्हणजेच समजा कर्मचाऱ्यांच्या पगारींसंदर्भातचा जर काही प्रॉब्लेम असेल तर ट्रेड युनियनला संप करण्याचा अधिकार हा आपल्या घटनेने पहिल्यांदा दिलेला आहे 1926 मध्ये. ठीक आहे. आणि पुढे जाऊन मग हा 1947चा एक कायदा बनला आणि त्याच्यानुसार म्हणजे जो इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट 1947 आहे तर त्याच्यानुसार सुद्धा संप करण्यासंदर्भात काही मर्यादित हक्क कर्मचाऱ्यांना दिलेत. ठीक आहे. आणि मग आपल्या घटनेनुसार सुद्धा 19A-C नुसार या कर्मचाऱ्यांना त्यांची संघटना स्थापन करण्याचा अधिकार सुद्धा भारतीय घटनेने दिलेला आहे.
ठीक आहे. आता आंतरराष्ट्रीय करारानुसार संप करण्याचा अधिकार जर आपण बघितलं, आता आंतरराष्ट्रीय अशी कुठली संस्था आहे का कर्मचाऱ्यांसंदर्भात, तर हो, त्याला ILO म्हटलं जातं, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना. याचं हेड ऑफिस कुठं आहे, तर जिनेवामध्ये. मी तुम्हाला मागच्या काही लेक्चर्समध्ये एकदा सांगितलं होतं की जिनेवामध्ये बऱ्याचशा मोठ्या आणि महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचे हेड ऑफिस आहेत, म्हणजे HOMOLO प्रॉपर्टी स्टँडर्ड टॅड. तर हा एक शॉर्ट फॉर्म आहे आणि त्याच्यानुसार आपण जिनेवामध्ये असलेल्या संघटनांची नावं लक्षात ठेवू शकतो, हेड ऑफिसची नावं लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. आता जर तुम्हाला याचा लॉंग फॉर्म आठवत असेल, म्हणजे HO कशासाठी, MO कशासाठी, तर ते तुम्ही कमेंट करून कळवा. जे कोणी कमेंट करेल ते त्याच्या कमेंटला आम्ही ते पिन वगैरे करू, टॉपला ठेवू आणि हार्ट शेप पण देऊ, म्हणजे सगळ्यांना समजेल की याच्यामध्ये कोणत्या कोणत्या संघटनांची नावं आहेत. ठीक आहे. HOMOLO प्रॉपर्टी स्टँडर्ड टॅड. ठीक आहे. आता भारत हा या ILOचा एक संस्थापक सदस्य देश आहे आणि त्याच्यामुळं ILOने जे काही कायदे वगैरे बनवले आहेत, जे कामगारांसाठी आहेत, तर ते भारतासाठी सुद्धा अप्लाय होतात. तर ILOचा संस्थापक सदस्य आपण आहोत, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. आता भारतामध्ये संपाविषयी जे अधिकार आहेत, म्हणजे संप करण्याचा अधिकार, स्ट्राईक करण्याचा अधिकार, तर हे सर्वोच्च न्यायालयामध्ये खूप वेळेस चॅलेंज झालेलं आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये हा मुद्दा बऱ्याच वेळेस गेलेला आहे की स्ट्राईक करण्याचा अधिकार नेमका कसा, त्याची अंमलबजावणी कशी केली पाहिजे, किंवा बरेचसे मुद्दे तिथे गेलेले आहेत. तर त्यातले काही महत्त्वाचे जे खटले आहेत तर ते तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये TK रंगराजन विरुद्ध तामिळनाडू सरकार 2003चा हा खटला आहे आणि याच्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांचा संप करण्याचा जो अधिकार आहे तर तो मूलभूत अधिकार नाही असं स्पष्टपणे म्हटलं होतं. ठीक आहे. याशिवाय तामिळनाडू गव्हर्नमेंट सर्वंट कंडक्ट रूल्स 1973 नुसार त्यांच्या संपावरती जाण्यास सुद्धा बंदी घालण्यात आणली होती. ठीक आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. TK रंगराजन विरुद्ध तामिळनाडू सरकार 2030चा खटला आहे, त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितले. ओके. असाच दिल्ली पोलीस विरुद्ध भारत सरकार 1986चा तो खटला आहे, महत्त्वाचा खटला आहे. आता या खटल्यामध्ये नेमकं काय झालं तर सर्वोच्च न्यायालयाने असे पोलीस दलामधले जे कर्मचारी आहेत, अराजपत्रित पोस्टवरचे जे आहेत, तर अशांना त्यांची युनियन स्थापन करण्यापासून सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध टाकलेत. म्हणजे जे अराजपत्रित पदावरून जे पोलीस दलामध्ये येत आहेत तर त्यांनी त्यांचं युनियन स्थापन करू शकत नाही. तर अशा प्रकारचा सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल देण्यात आला होता. आता हे युनियन स्थापन करण्याचा जो अधिकार आहे तर तो पोलीस दल अधिकार प्रतिबंधक कायदा 1966 आणि त्या अंतर्गत दिलेला आहे. एक सुधारणा 1970 मधली सुद्धा त्यामध्ये करण्यात आली होती. पण पोलीस दल अधिकार प्रतिबंध कायदा 1966 नुसार या युनियन स्थापन करण्याच्या गोष्टीला सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली होती. ठीक आहे. किंवा निर्बंध कायम ठेवले होते. तर हे काही महत्त्वाचे संपाविषयीचे जे घटक होते ते आपण या लेक्चरमधून अभ्यासलेत. आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील. थोडंफार जर किचकट वाटलं असेल तर पुन्हा एकदा हे लेक्चर बघा. आणि आपण या लेक्चरमधून राईट टू प्रोटेस्ट समजून घेतला, कसा आपल्या मूलभूत हक्कांचा किंवा त्याच्यामधले जे काही 19A, B, C आणि 19(2) ही कलमं जे आहेत ही आपण समजून घेतली. आपल्याला आपल्या घटनेमध्ये जे मूलभूत कर्तव्य दिलेत त्यानुसार आपण सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण केलं पाहिजे ते आपण बघितलं. आणि त्याचबरोबर इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947 नुसार लिगल स्ट्राईक आणि इलिगल स्ट्राईक काय असतात आणि पगार कोणत्या केसमध्ये मिळतो, कोणत्या केसमध्ये फाईन लागतो, ह्या गोष्टी आपण या लेक्चरमधून बघितल्यात. तर आय होप परीक्षेमध्ये तुम्हाला याचा फायदा होईल. लेक्चर आवडलं असेल तर आम्हाला कमेंट करून कळवा. आणि माझी पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे की ही सगळी अशी इन्फॉर्मेशन तुम्ही विजन स्टडीच्या वेबसाईटवरती जाऊन अगदी 5-10 मिनिटामध्ये संपूर्ण दिवसाच्या करंट अफेअर वाचू शकता आणि हे अगदी मोफत आहे. त्यामुळे फक्त तुम्हाला विजन स्टडी वेबसाईटवरती जायचं आहे, तिथं लॉग इन करायचं आहे आणि सगळी इन्फॉर्मेशन अगदी मोफत तुम्ही वाचू शकता आणि डाउनलोडसुद्धा करू शकता. ठीक आहे. तर भेटूत येणाऱ्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.